नमस्कार, भक्तिरस चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कालाष्टमी म्हणजे काय, कालभैरव पूजा कशी करावी हे पाहणार आहोत। पहिल्यांदा पाहू कालाष्टमी म्हणजे काय। पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा 5वा अवतार आहे। या दिवशी माँ दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे। हिंदू कॅलेंडरनुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी साजरी केली जाते। शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते। कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात। कालाष्टमी दिवशी कालभैरवच्या पूजनाला खूप महत्त्व आहे। महादेवाचे एक रौद्र रूप म्हणजेच कालभैरव मानले जातात। मान्यतेनुसार शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव यांची पूजा केली जाते। भगवान शंकरांचे रौद्र रूप भयभीत असून त्यांनाच भगवान भैरव म्हटलं गेलं आहे। अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे। ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे 8व्या दिवशी असते। पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे। कालाष्टमी शुभ आहे का। कालाष्टमी दर महिन्याला कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला येते। हा दिवस भगवान कालभैरवाची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो। कालाष्टमी कशी साजरी करायची। कालाष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे। सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करा, कालभैरवाची विशेष पूजा करा आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा मागून आणि कालभैरवाचा आशीर्वाद घ्यावा। या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी, आनंद आणि यश मिळवण्यासाठी व्रत देखील करू शकता। आपण कालभैरवाची पूजा का करतो। पुराणानुसार अंधकासूर या राक्षसाने एकदा आपली क्षमता विसरून अहंकाराने भगवान शंकर अर्थात महादेवांवर हल्ला केला। त्याला मारण्यासाठी महादेव यांच्या रक्तातून भैरवांचा जन्म झाला। कालभैरव हे शिवाचेच रूप आहे, म्हणूनच शिवपूजेपूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत सांगितली आहे। त्याची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते। महादेवाचे रुद्र रूप कालभैरव हे तंत्राचे देवता मानले गेले आहे, म्हणून तंत्र मंत्राची साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम कालभैरवाची पूजा केली जाते। कालभैरव भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्षण करतात। सर्व शक्तिपीठांमध्ये निश्चितपणे भैरवाची जागृत मंदिरे आहेत। भैरव दिवस कोणता। काल भैरव जयंती या दिवसाव्यतिरिक्त रविवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस भैरवनाथाचे मानले जातात। या दिवसात कोणताही उपाय केल्याने भैरव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला यश मिळवण्याचा आशीर्वाद देतात। अष्टभैरवाची नावे। असितांग भैरव, रुद्र भैरव, चंद्र भैरव, क्रोध भैरव, उन्मत्त भैरव, कपाली भैरव, भीषण भैरव, संहार भैरव। भैरवाची पत्नी कोण आहे। या 8 भैरवांची रूपे आणि शस्त्रे वेगळी आहेत आणि त्यांची पूजा करण्याची पद्धतही वेगळी आहे। या 8 भैरवांसोबतच 8 भैरवींचीही पूजा केली जाते ज्यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता। सर्वात महत्त्वाचे म्हणजे कालभैरवाच्या पत्नीला कालभैरवी म्हणतात, जी त्याच्या सारखीच रुद्र रूपात आहे। कालभैरवीला माँ कालीशी जोडून बघितले जाते। कालभैरव पूजा घरी कशी करावी। भैरव अष्टमीला काय करावे। कालाष्टमीला भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे उपाय। कालाष्टमी पूजा पद्धत। कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र घालावे। यानंतर कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी। त्यानंतर गंगेचे पाणी शिंपडून ते स्थान शुद्ध करून घ्या। आता त्यांना फुले, नारळ, इमरती, पान इत्यादी अर्पण करा। कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री कालभैरवाष्टकम पाठ करा। भगवान कालभैरवासमोर धूप दीव लावा। यानंतर भैरव मंत्रांचा 108 वेळा जप करा। आरती करून पूजा संपन्न करा। पूजेचा ध्यानमंत्र। अष्टकाल महाकाल भैरवाष्टगणान्वितम चंद्रमासहित शुक्ल मृत्युंजय नमोस्तुते। मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करा। कालाष्टमीच्या दिवशी चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला 21 बिल्वची पाने अर्पण करा। भगवान भैरवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालण्यातही काही लोकांचा विश्वास आहे। तुम्ही त्यांना दूध, दही आणि मिठाई खाऊ शकता। हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात। कालाष्टमीच्या दिवसापासून 40 दिवस सतत कालभैरवाचे दर्शन घ्या। हा उपाय केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। भगवान भैरवनाथ कोण आहेत। भगवान शिवाचा 5वा अवतार भैरव याला भैरवनाथ असेही म्हणतात।
नाथ समाजात त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सार्वजनिक जीवनात भगवान भैरव, भैरू महाराज, भैरू बाबा, मामा भैरव, नाना भैरव इत्यादी नावांनी ओळखले जातात. कालाष्टमीला काय करावे आणि काय करू नये? या दिवशी बेलपानावर लाल किंवा पांढऱ्या चंदनाने नम शिवाय लिहावे आणि हे बेलपान शिवलिंगावर अर्पण करावे. लक्षात ठेवा, पूजा करताना आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. शनी किंवा राहू केतू यांचा अशुभ प्रभाव असणाऱ्यांनी कालभैरवाचे मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, तर सर्व रखडलेले कार्य कुठल्याही अडचणी न येता पार पडतात. भैरव म्हणजे भीतीपासून रक्षण करणारा. अशात नकारात्मक शक्तींपासून सुटका मिळवण्यासाठी या दिवशी ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करा. तसेच कालभैरवाष्टकाचे पठण करा. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव यांच्या प्रतिमेसमोर तेलाचा दिवा लावावा. महादेवाच्या रौद्र रूपाची 2 स्वरूपात पूजा केली जाते. एक कालभैरव आणि दुसरे बटुक भैरव. कालभैरवाच्या सौम्य स्वरूपाला बटुक म्हणतात. या दिवशी विधिवत पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कोणाचे वाईट व्हावे असा विचार करून पूजा करू नये. अपशब्द वापरू नये. कोणाही सोबत गैरव्यवहार करू नये. तर ही आहे कालाष्टमीची थोडक्यात माहिती. आपल्या हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. एक चांगले आहे.